दिवाळी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच खूप खास असा सण असतो. एक ऊर्जा जी असते त्या सणाची सगळ्यात जास्ती आपल्याला पाहायला मिळते. अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर हे खायचं नाही ते खायचं नाही असं ते डाएट प्रकरण फार असतं. माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे बेसनाचे लाडू. त्यामुळे ते जर मला दिवाळीत खाता नाही आले तर काहीच मजा नाही. ते आठवणीतली दिवाळी आहे. 2018 साली जेव्हा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर रिलीज होणार होता, ती पहिली दिवाळी होती जेव्हा मला आईला फार मदत नाही करता आली फराळ करताना, कारण तेव्हा त्या सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं आणि दिवाळीच्याच दिवशी सिनेमा रिलीजही झाला होता. खूप मोठा टर्निंग पॉईंट होता तो सिनेमा माझ्या आयुष्यातला. 17व्या वर्षी मला पहिली फिल्म ऑफर झाली. साईड बाय साईड शिक्षण घेताना मी सिनेमे करत होते. आम्ही 5वी पिढी आहोत परशुरामांकडची, जे आता वकील आहोत. पण आधी अभिनय माझ्या आयुष्यात आलं खरं तर, आणि मग वकिली. मी 7 वर्षाची होते तेव्हापासून कथ्थक शिकते. खूप सारे पर्याय डोळ्यासमोर होते, पण कधीच आई वडिलांनी पण मला काही म्हटलं नाही की तू एका काहीतरी ह्यातलं निवड आणि तेच कर. त्यांचं असं म्हणणं होतं की तुला जोपर्यंत हे सगळं जमतंय तोपर्यंत कर, आणि त्यातलं मग तुला जे वाटतंय प्रोफेशन म्हणून निवडावं ते तू निवड. मला असं वाटतं की सिनेमा करायला लागल्यानंतर हे जाणवलं की मला प्रोफेशन म्हणून, करिअर म्हणून बहुतेक हेच निवडायला आवडतं. नमस्कार वैदेही. नवरंग रुपेरी प्रकाशनातर्फे हार्दिक स्वागत, अभिनंदन. आमच्या प्रकाशनासाठी आपली मुलाखत मिळते, आमच्यासाठी आनंदाचा आहे. सर्वप्रथम विचारू इच्छिते की दिवाळी सुरू झाल्यात जमा, तर दिवाळीबद्दल तुझ्या काय संकल्पना आहेत? आठवणीची दिवाळी कुठली? आणि कुटुंबामध्ये महाराष्ट्रात म्हटलं की आपण अनेक दिवाळीचे पदार्थ करतो, अशी काही तू आईला मदत करतेस का? एकतर दिवाळी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठीच खूपच खास असा सण असतो. एक ऊर्जा जी असते त्या सणाची मला असं वाटतं की ती सगळ्यात जास्ती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आपल्याकडे अनेक सण आहेत आणि आपण ते सगळेच सण साजरा करतो, पण मला असं वाटतं दिवाळीची एक वेगळी मज्जा असते, वेगळी गंमत असते. आणि मला असं वाटतं लहानपणापासूनच दिवाळीचं खूपच दिवाळीची एक्साइटमेंट असायची. दिवाळी येणार आहे म्हटल्यावर त्याची अनेक कारणं, त्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फराळ खरं तर, कारण मला खायला प्रचंड आवडतं. आणि खूप लहान असल्यापासूनच आईचं एक म्हणणं असायचं की ज्या गोष्टी आपल्याला खायला आवडतात त्या आपल्याला करता आल्या पाहिजेत, म्हणजे आपल्याला कोणावर अवलंबून राहायला नको. त्यामुळे मला स्वयंपाकाची पण आवड असल्या कारणाने मी खूप लवकर आईला मदत करायला लागले, लाडू वळायला लागले. जेव्हा काहीही जमायचं नाही तेव्हा सुद्धा मी तिला मदत करण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे आता तर अर्थातच बरोबरीने मी आणि इनफॅक्ट माझी आजी सुद्धा, आम्ही एकत्र मिळून लाडू वळणे किंवा चकल्या, घरी चिवडा करणे, हे सगळं दिवाळीचं असतंच. त्यामुळे प्रत्येक वर्षी दिवाळी आली की तो एक वेगळा उत्साह असतोच. माझ्या लहानपणी मात्र मला फटाक्यांची भयंकर भीती वाटायची आणि आजही वाटते. आणि त्याचं कदाचित कारण हे असेल की एका दिवाळीत कळत न कळत माझ्या पायाला चटका बसला होता. त्यात प्रदूषण हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहेच आहे. त्यामुळे तो एक भाग वगळता मला असं वाटतं बाकी जी रोषणाई असते, रांगोळ्या असतात, फराळ असतं, ते सगळंच खूप एक वेगळी ऊर्जा देणार असल्या कारणाने मला असं वाटतं की दिवाळी म्हणलं की एक आनंद असतोच मनात. वैदेही, अभिनयाच्या क्षेत्रात आल्यानंतर हे खायचं नाही ते खायचं नाही असं ते डाएट प्रकरण फार असतं. तर डाएटचा विचार दिवाळीच्या दरम्यान की आपला आवडला पदार्थ खाल्ला? मी खूप स्मार्टली माझं डाएट प्लॅन करते असं मला वाटतं. इतर वेळेला मी खूप स्ट्रिक्ट असते. साखर शक्यतो टाळते किंवा मैदा टाळते, जे काही म्हणजे माझ्या पथ्याप्रमाणे मला जे काही सूट होतं त्या गोष्टी खाते आणि इतर गोष्टी खात नाही, हे खूप स्ट्रिक्टली पाळते. हे करण्याचं कारण हे असतं की मग दिवाळीच्या वेळेला मला विचार करायला नको की मी हे इतकंच खायला पाहिजे किंवा हे खायला नको, असं करताय. म्हणजे मला ती सूट मिळावी म्हणून खरं तर मी बाकी इतर वेळी खूप स्ट्रिक्टली डाएट फॉलो करते. माझा सगळ्यात आवडीचा पदार्थ आहे बेसनाचे लाडू. त्यामुळे ते जर मला दिवाळीत खाता नाही आले तर काहीच मजा नाही. काही आठवणीतली दिवाळी आहे का? म्हणजे दिवाळीच्या वेळेला एखादी फिल्म रिलीज होणार असेल किंवा रिलीज झाली असेल तर त्याच्यानंतर दिवाळीचा आनंद द्विगुणित होतो, तर असं काही घडलं का कधी? किंवा काही कौटुंबिक आनंद? मला असं वाटतं की माझ्या लहानपणापासूनची प्रत्येक दिवाळी आठवणीतलीच होती, कारण सुट्ट्या असायच्या शाळेला आणि माझी आजी गिरगावात राहते.
तर तिच्याकडे जाण्याची एक खूप एक्साइटमेंट असायची, कारण तिथे मजल्यावरती आम्ही खूप पोरं मित्रमैत्रिणी असायचो, त्यामुळे सगळे मिळून दंगा करायचो, सकाळी लवकर उठायचं, रोज नटायचं. त्या ती अनेक वर्ष माझ्या खूप आठवणीत आहेत. मला आठवत आहे की 2018 साली जेव्हा आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर रिलीज होणार होता, ती पहिली दिवाळी होती जेव्हा मला आईला फार मदत नाही करता आली फराळ करताना, कारण तेव्हा त्या सिनेमाचं प्रमोशन सुरू होतं आणि दिवाळीच्याच दिवशी अर्थात सिनेमा रिलीजही झाला होता. त्यामुळे ती दिवाळी खरं तर विविध कारणांमुळे आठवणीतली दिवाळी आहे माझ्यासाठी. तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर माझ्यासाठी खूप मोठा टर्निंग पॉइंट होता तो सिनेमा माझ्या आयुष्यातला. सर्वार्थानेच, म्हणजे तोपर्यंत खरं तर मी हेही ठरवलं नव्हतं की हे मला खरंच प्रोफेशन म्हणून निवडायचं आहे का नाही. मी आवड म्हणून साईड बाय साईड शिक्षण घेताना मी सिनेमे करत होते आणि माझं लॉ ही अर्थात मी कम्प्लीट केलं. त्यामुळे तोपर्यंत हे नव्हतं ठरलेलं की हेच आपलं करिअर म्हणून आपल्याला निवडायचंय का. त्यामुळे ती दिवाळी, तो दिवस, ते वर्ष माझ्यासाठी खूपच महत्वाचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की या विविध कारणांमुळे ती दिवाळी आठवणीत राहिलेली आहे. थोडंसं करिअर बाबत आपण गप्पा गोष्टी करू. आम्ही सगळे हे जाणतो की वैद्यही तू लॉयर आहेस, आई वडील भाऊ हे सगळे लॉयर. तर लॉयर आणि अभिनय यांचा संबंध कसा काय? माझी गंमत अशी झाली की मी 17व्या वर्षी मला पहिली फिल्म ऑफर झाली. त्यामुळे तोपर्यंत मी वकिली पण करेन की नाही मला काहीच माहिती नव्हतं. तोपर्यंत असं काही ठरवलं नव्हतं की आपल्याला काय करिअर म्हणून निवडायचंय. त्यामुळे आधी अभिनय माझ्या आयुष्यात आलं खरं तर, आणि मग वकिली. पण अर्थात आम्ही 5वी पिढी आहोत परशुरामांकडची, जे आता वकील आहोत, मी आणि माझा मोठा भाऊ. आणि त्यात आता माझी बहिणी सुद्धा वकील आहे. त्यामुळे आमच्या घरात हे पहिल्यापासूनच अर्थात होतच. पण मी म्हटलं तसं की तोपर्यंत मी तसा काही निर्णय घेतला नव्हता. 17व्या वर्षी पहिली फिल्म झाल्यानंतर सुद्धा असं नव्हतं की आता ऍक्टिंग मध्येच करिअर करायचं, आपण शिक्षण सोडून देऊया. शिक्षण सुरू होतं. त्याचबरोबर मी कथ्थकमध्ये मास्टर्स केलंय. त्यामुळे त्या दरम्यान मी त्याही माझ्या परीक्षा सुरूच होत्या. मी गुरु आशाताई जोगळेकरांकडे मी 7 वर्षाची होते तेव्हापासून कथ्थक शिकते आणि त्या काळात शिकवतही होते त्यांच्या बरोबरीने. सो इतक्या सगळ्या गोष्टी होत्या. आशाताईंची मुलगी म्हणजे अर्चना जोगळेकर त्या US मध्ये असतात. आशाताई आता नाहीये, 2016 साली त्या गेल्या, पण मुंबईतच अंधेरीला क्लासेस असायचे आणि पूर्वी बालमोहनला असायचे. मग बालमोहनचे नंतर शिफ्ट होऊन महाराष्ट्र हायस्कूल दादरमध्येच. मुळात माझ्या आईला खूप आवड होती. आईची तेव्हा त्या काळी इच्छा होती की तिने आशाताईंकडनं शिकावं, पण तिला काही कारणास्तव जमलं नाही. त्यामुळे मग तिची खूपच तीव्र इच्छा होती की मी त्यांच्याकडे शिकावं, आणि त्यामुळे तोही माझा प्रवास साईड बाय साईड सुरू होताच. हे खूप सारे पर्याय डोळ्यासमोर होते, पण कधीच आईवडिलांनी पण मला काही म्हटलं नाही की तू एका काहीतरी ह्यातलं निवड आणि तेच कर. त्यांचं असं म्हणणं होतं की तुला जोपर्यंत हे सगळं जमतंय तोपर्यंत कर, आणि त्यातलं मग तुला जे वाटतंय प्रोफेशन म्हणून निवडावं ते तू निवड. म्हणजे आईवडिलांचं असंही नव्हतं की नाही तू वकिलीच करायला पाहिजे, आता 5वी पिढी आहे म्हटल्यावरती तू तो वारसा पुढे न्यायला पाहिजे. त्यांचा काहीच अट्टहास नव्हता. त्यांचं म्हणणं होतं तुला ज्यात आनंद मिळतोय ते कर. त्यामुळे मला पण खरं तर अनेक वर्ष गेली हे फिगर आउट करायला की मला नक्की प्रोफेशन म्हणून काय निवडायचंय. म्हणून माझं वकिलीचंही शिक्षण मी पूर्ण केलं आणि काही काळ ऍक्च्युली मी माझ्या भावाला असिस्ट सुद्धा केलं. म्हणजे मी कोर्टात सुद्धा जायचे आणि तोही विषय आवडीचा आहे खरं तर. पण मला असं वाटतं की सिनेमा करायला लागल्यानंतर हे जाणवलं की मला प्रोफेशन म्हणून, करिअर म्हणून बहुतेक हेच निवडायला आवडेल. ऍज यू सेड की प्रथम सिनेमाची ऑफर आली आणि मग वकिली करायचं म्हणजे शिक्षण घ्यायचं, पदवी घ्यायची असं ठरलं. तर तो पहिला चित्रपट कोणता होता, कशी ऑफर आली? गमतीशीर काय म्हणे तो पण अनुभव होता माझा. मी म्हटलं तसं मी कथ्थक शिकत होते, त्यामुळे आमचे दरवर्षी अॅन्युअल फंक्शन्स व्हायचे आणि आमचे अर्थात त्याच्यात परफॉर्मन्सेस असायचे. मी वयाच्या 12व्या वर्षापासून प्रोफेशनली परफॉर्म करायला लागले होते मावशींबरोबर. उंची होती त्यामुळे दिसायला मोठी दिसायचे आणि बरी नाचत असेल तेव्हा असं वाटलं असेल मावशींना. त्यामुळे त्यांनी लगेचच त्यांच्या ट्रूपमध्ये घेतलं आणि ते परफॉर्मन्सेस सुरू झाले होते. तर मला आठवतंय की आमच्या एका अॅन्युअल फंक्शनलाच महेश कोठारे आणि त्यांची फॅमिली होती त्या अॅन्युअल फंक्शनला, आणि तेव्हा माझ्याबरोबर उर्मिला कानेटकर शिकत होती कथ्थक मावशींकडेच. आणि काही दिवसांनी असं झालं की उर्मिलाताईच्या आईने, म्हणजे उर्मिलाताईची आई माझ्या आई वडिलांची सिनियर, त्या पण वकील आहेत,
सो त्यांनी माझ्या आईला अप्रोच केलं की महेश कोठारे असा असा सिनेमा करतात त्यांच्या मुलाला लॉन्च करायला, आणि ते फिमेल लीडसाठी ऑडिशन्स घेणार आहेत, तर तू वैदेहीला ऑडिशनला का नाही पाठवत. तर आईने नाही म्हणून सांगितलं की आमच्या ध्यानीमनी हे काहीच नाहीये, आम्हाला या क्षेत्रात काही आत्तापासून तिला पाठवायची इच्छा नाहीये, 17 वर्षाचीच आहे ती, त्यामुळे नको, म्हणजे हे सगळं नको करायला. तर उर्मिलाताईच्या आईने आईला धमकी दिली की तू हिच्या वडिलांची बोलणार आहेस का मी बोलू, कारण मी म्हटलं तसं त्या दोघांनाही त्या सिनियर होत्या. तर आई म्हणाली नाही ठीक आहे, मीच वडिलांची बोलते. वडील माझे त्यांच्या कॉलेजच्या काळात ऍक्टिंग आणि डिरेक्शन करायचे, त्यामुळे ही ऑफर माझ्यासाठी आल्यानंतर बाबांनी काहीच न विचार करता ते म्हणाले की जा ना ऑडिशन तर देऊन ये, बघ काय होतंय. आणि ऑडिशन द्यायला गेली तर 20-25 मुली होत्या, त्यामुळे तेव्हा मला वाटलं की हे आपल्याला तसंही आपल्याला काही फार माहिती नाही यातलं. आणि मी लहानपणी नाटकाचे वर्कशॉप्स आणि अशी शिबिरं वगैरे केलेली होती, पण पूर्णपणे नाटकच केलंय किंवा त्याचा काही फारसा अनुभव नव्हता. त्यामुळे मला असं वाटलं की ठीक आहे, आपण ऑडिशनला आलोय, आपण ऑडिशन देऊ, परत घरी जाऊ, आपलं आपलं आयुष्य तसंच चालू राहील. पण सुदैवाने मी ते ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले, आणि सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा बाबा हेच म्हणाले की अनुभव घ्यायला काय हरकत आहे, करून पहा, तुला आवडलं तर तुला कंटिन्यू करता येईल, तुला नाही आवडलं तर ठीक आहे, एक अनुभव मिळाला असं म्हणून सोडून देऊया. अशा पद्धतीने खरं तर माझा पहिला सिनेमा, ज्याचं नाव वेड लावी जीवा असं आहे, तो झाला. आणि मग त्याच्यानंतर प्रवास हळूहळू सुरू झाला, एकात नाही कामं मिळत गेली, आणि अजून चालू आहे काम. वेळी महेश कोठारे मराठी चित्रपटसृष्टीचा एक मोठा आधारस्तंभ आहे, आणि बालवयापासून त्यांनी कामं करायला सुरुवात केली ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. तर महेश कोठारे सारख्या दिग्दर्शक निर्मात्यासोबत काम करण्याचा अनुभव तुझा कसा होता, अँड सो इज विथ आदित्य? मी खरं तर खूपच लहान होते तेव्हा, म्हणजे मला त्या सगळ्याचं मॅग्नेट्यूड कळत नव्हतं त्या वयात. म्हणजे महेश कोठारे किती मोठे आहेत अर्थात ते माहितीच होतं, पण त्यांनीही मला कधीही जाणवून दिलं नाही की ते इतके अनुभवी आणि इतके मोठे दिग्दर्शक आहेत. त्यांनीही मला खूपच, म्हणजे ते सगळ्यांशीच खूप फ्रेंडली असतात. हे सगळ्यांनाच माहितीये महेश सर किती जॉली आणि किती एनर्जेटिक आणि किती फ्रेंडली असतात. त्यामुळे मला सुद्धा त्यांनी इतकं कम्फर्टेबल करून टाकलं पहिल्या भेटीतच. मला आठवते ऑडिशनच्या वेळेस ते इतके फ्रेंडली वागत होते की असं वाटलंच नाही की मी महेश कोठारेंबरोबर काम करते, आणि त्यामुळे मला काम करणं हे खूप सोपं गेलं त्यांच्याबरोबर. त्यामुळे आणि आदिनाथ सुद्धा खूप मेहनती आणि खूप गुणीपोरग आहे. त्याचीही पहिली फिल्म होती, माझीही पहिली फिल्म होती. त्या सगळ्याचं भान ठेवून, अर्थात माझ्यापेक्षा त्याला अनुभव जास्ती होता, कारण तो महेश सरांना त्यांनी असिस्ट केलेलं होतं, आणि हे जग त्याच्यासाठी नवीन नव्हतं. त्यांनी कामही अर्थात बालपणी केलेलं होतं. पण ह्या सगळ्याचं भान ठेवून मी नवीन आहे, मी पहिल्यांदा काम करते, ह्या सगळ्याचा विचार करून त्या अखंड टीमने, त्या अखंड परिवाराने, खरं तर म्हणजे महेश सरांच्या मिसेस सुद्धा सेटवर असायच्या, आईवडील सुद्धा सेटवर असायचे, त्यांनी सुद्धा मला खूप छान त्यांच्यात सामावून घेतलं आणि खूप छान गाईड केलं. त्यामुळे माझ्यासाठी पहिला अनुभव इतका छान होता की ज्या काही थोड्याफार गोष्टी तुम्ही ऐकता की हे क्षेत्र थोडंसं अवघड आहे किंवा इथे चांगली माणसं मिळतीलच असं नाही, तर माझा अगदीच उलटा अनुभव होता. मला इतकी छान माणसं मिळाली काम करायला की पहिला सिनेमा झाल्यानंतर असं वाटलं की हा, ह्या अशा माणसांबरोबर काम करायला मिळणार असेल तर काय हरकत आहे. मग पुढे कशा ऑफर येत गेल्या, विशेषतः आणि डॉक्टर काशीनाथ गुन्हेकर या चित्रपटाने तुला अभिनयात एक उंची दिली, नाव जर बरोबर, तर तो अनुभव कसा होता? आणि शिवाय कांचन ही व्यक्तिरेखा जी तू साकारलीस ती आधी इमॅच्युअर्ड असते, कारण अगदी कोळ्या वयात तिचं डॉक्टरांवर प्रेम असतं आणि त्यांचं सुद्धा, आणि नंतर ऍज शी ग्रोज अहेड इन द लाईफ तिचं व्यक्तिरेखा बदलत जाते, एक परिपक्वता येते. तर तो प्रवास तुझा कसा झाला, आणि काही होमवर्क करावा लागला होता का, ते पुस्तक वाचलं होतं का? एकतर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर पर्यंतचा प्रवास खूपच काय म्हणूया गमतीशीरच होता. कारण मी म्हटलं तसं पहिला सिनेमा केल्यानंतर असं काही ठरलं नव्हतं की आता ज्या ऑफर्स येतात त्या आपण सगळ्या करायच्या आहेत आणि प्रोफेशनली हे करायला लागूया असं नव्हतं. त्याच्यानंतर सुद्धा जवळजवळ दीड वर्ष मी काहीच काम घेतलं नाही नव्याने. ऑफर्स अर्थातच येत होत्या आणि विविध येत होत्या, साऊथकडनं येत होत्या, मराठीतल्या येत होत्या, पण माझं पहिल्यापासूनच हे ठरलं होतं की जे काही काम करेन ते माझ्या आणि प्रेक्षकांच्या स्मरणात राहिलं पाहिजे आणि काहीतरी त्या कामातनं मला मिळालं पाहिजे. त्यामुळे थोडी वाट पाहतच मी काम केलं. परंतु वेड लावी जीवानंतर मला महेश मांजरेकरांनी कोकणस्थ हा सिनेमा ऑफर केला आणि त्याच्यानंतर खूप वेगवेगळ्या लोकांच्या मी संपर्कात येऊ लागले. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे अभिजित देशपांडे.
आणि त्यांनी मी कोकणस्थ केल्यानंतर काकस्पर्शचा एक हिंदी आणि तमिळ रिमेक सुद्धा महेश सरांनी मला घेऊन केला होता. आणि त्यातलं काम अभिजितने पाहिलेलं होतं. त्यामुळे अभिजितला कुठेतरी तेव्हापासूनच मला त्यांनी सांगितलंही होतं की आपण एकत्र काम करूया, पण अर्थात कधी तशी संधी नाही मिळाली. त्याच्यानंतर अनेक मध्ये प्रोजेक्ट झाले, आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो. मध्ये माझा वजीर नावाचा एक सिनेमा झाला ज्याच्यात अभिजित देशपांडे वॉज वन ऑफ द रायटर्स तेव्हा. त्यामुळे तेव्हाही तो मला जेव्हा भेटला होता तेव्हा मला म्हणाला होता की मी तुला लवकरच फोन करीन. त्यालाही 2 वर्ष उलटली आणि म्हणजे खूप गोष्टी घडत असतात. त्यामुळे तो कशासाठी आपल्याला विचारतोय हे तेव्हाही माहिती नव्हतं मला. आणि मी म्हटलं तसं एका पॉइंटला असं निर्णय घेण्याची वेळ म्हणजे असं चाललं होतं की आता काय निर्णय घ्यावा, आपल्याला हेच क्षेत्र म्हणून निवडायचंय का आपल्याला वकिलीकडे वळायचंय. हा सगळा विचार सुरू असतानाच खरं तर अभिजितचा मला फोन आला की असा असा मी सिनेमा करतोय, तर तुला आवडेल का करायला. तर मी अर्थातच म्हणजे एका पायावर तयार झाले. मला अशी संधी मिळणं आणि मला पहिल्यापासून कुठेतरी वाटत होतं की मी जर ऍक्टर म्हणून करिअर करत असेल तर मला ऍक्टर म्हणून स्वतःची तशी छापही पाडायची इच्छा आहे. म्हणजे बरी दिसतेय म्हणून हिला कामं मिळतायत हे मला ऐकायचं नाही. मी जर काम करत असेल तर मला खूप प्रामाणिकपणे काम करायचंय, त्यातनं शिकायचंय. आणि माझा पहिल्यापासून तोच अप्रोच राहिला आणि प्रयत्नही राहिला की ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर टेक्निशियन्स बरोबर मी काम करते त्या सगळ्यांकडनं जितकं मला शिकता येईल तितकं शिकत जावं. त्यामुळे अशी संधी मिळाल्यानंतर मला असं झालं की बापरे, हे समोरूनच चालून आलंय आपल्याकडे, आपण ह्याला नाही नाही म्हणू शकत. पण त्याचा म्हणजे हो म्हटल्यानंतरचा प्रवास फारच काय म्हणूया अभ्यासाचा होता. पण अभिजितवर विश्वास टाकून मला ते सगळं करायला लागलं. याचं कारण सांगते, मी नाथ हा माझा हे पुस्तक नाही वाचलं. अभिजितने मला ते वाचू दिलं नाही. कारण तो म्हणाला की माझ्या डोक्यात जी व्यक्तिरेखा आहे मला तशीच्या तशी ती साकारली जावी असं वाटतंय. तू जर वाचन केलंस तर तुझ्या डोक्यात कदाचित एक वेगळी व्यक्तिरेखा उभी राहील. आणि तो म्हणाला की हे क्रिएटिव्ह डिफरन्सेस मध्ये अशी गडबड नको व्हायला की आपल्याला जे म्हणायचंय ते आपण पोचवू नाही शकत. आणि मी अजिबातच म्हणजे मी पूर्णपणे काय म्हणूया ब्लाइंडली त्याच्यावरती विश्वास ठेवला. मी त्याला म्हटलं की मी इथे आहे, तू मला ज्या वाटेवर नेशील त्या वाटेवर मी जायला तयार आहे. त्यामुळे ती व्यक्तिरेखा, त्या व्यक्तिरेखेचा ग्राफ जो काही मी साकारण्याचा प्रयत्न केला तो संपूर्णपणे आमच्या डिस्कशन्सवर आधारित होता. त्यांनी मला त्यांनी पहिल्या दिवशी हेच सांगितलं की ही तू कथा म्हणून अप्रोच कर. हे खरं घडलंय किंवा कोणाच्या बाबतीत घडलंय. मी कांचनताईंना भेटले सुद्धा नव्हते शूटच्या आधी. त्यामुळे त्यांचं वागणं बोलणं कसं आहे, त्यांचे मॅनरिझम्स काय आहेत, तो म्हणाला तू या गोंधळात पडूच नकोस. ह्याच्याकडे कथा म्हणून अप्रोच कर. ही एक व्यक्तिरेखा आहे जी तुला समजून घ्यायची आणि तुला साकारायची. त्यांनी इतकं ते सोपं ठेवलं माझ्यासाठी आणि त्यामुळे माझं दडपण सगळंच निघून गेलं. कुणाला तरी पाहून आपण त्यांच्यासारखं काहीतरी करण्याचा प्रयत्न नकळत करतो. त्यामुळे ते त्यांनी पूर्णपणे टाळलं. त्यामुळे त्याच्याबरोबर चर्चा करत करत त्या व्यक्तिरेखेच्या आयुष्यात काय काय घडलंय ह्याचा विचार करत करत खरं तर ती भूमिका साकारली गेली. त्यामुळे तो प्रवास माझ्यासाठी खूपच वेगळा होता. म्हणजे एखाद्या ऍक्टरची बायोपिक म्हणा किंवा असं काही करायचं असेल तर आपल्याकडे शेकडोनी रेफरन्सेस असतात. त्यांची सिनेमातली कामं म्हणा किंवा पाहायला खूप गोष्टी असतात. या बाबतीत माझ्यासाठी ऍडव्हान्टेज हा ठरला की माझ्याकडे पाहायला काहीच नव्हतं. त्यामुळे इमिटेट करायला काही नव्हतं. म्हणजे त्याच्या डोक्यात जी व्यक्तिरेखा आहे ती पूर्णपणे क्लीन स्लेट घेऊन साकारण्याची मला खरं तर संधी मिळाली. त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा माझ्यासाठी हा अभ्यास झाला या व्यक्तिरेखेचा. मग फिल्म रिलीज झाल्यावर कांचनताई घाणेकर यांची काय प्रतिक्रिया होती, त्या काय म्हणाल्या? सो फिल्म रिलीज व्हायच्या आधी त्यांच्यासाठी एक प्रिव्ह्यू ठेवला होता आणि मी त्या प्रिव्ह्यूला बसूच नाही शकले आत, कारण कांचनताई पाहत होत्या आणि मी खूप नर्वस झाले होते. कारण त्यांना ते कसं वाटणार आहे, त्यांना ते आवडणारे नाही आवडणारे, पटणारे नाही पटणारे. प्रिव्ह्यूला दिदी नव्हत्या. दिदींनी आय थिंक प्रीमियरलाच डिरेक्टली पाहिली होती फिल्म. तर तेव्हा ते त्यांना आवडणारे नाही ह्याचं भयंकर दडपण होतं. तेव्हा मला आठवतं मी अखंड वेळ बाहेर बसलेली होते, मी आतच गेले नाही, माझी हिंमतच झाली नाही. परंतु कांचनताई इतक्या गोड आहेत, त्यांनी बाहेर आल्या आल्या मला मिठी मारली आणि त्यांनी मला आणि अभिजितला समोर उभं केलं आणि विचारलं की तुम्हाला दोघांना कसं कळलं तेव्हा आमच्या आयुष्यात काय झालं असेल ते. आणि ही इतकी गोड कॉम्प्लिमेंट होती, कारण आमचा प्रयत्न हाच होता की कुठल्याही पद्धतीने जे आहे त्याचं काहीतरी त्याचा विपर्यास नको व्हायला कुठल्याही पद्धतीने.
आपल्याला जितकं प्रामाणिकपणे ते दाखवता येईल तितकं दाखवूया. आणि ते कांचनताईंना स्वतःला इतकं आवडलं म्हणल्यावरती खूपच आनंद झाला होता. आणि त्याच्यानंतर थोडंसं मला असं वाटतं की मी थोडीशी रिलॅक्स झाली, की ऑडियन्सेसची प्रतिक्रिया काय असणार आहे हा एक वेगळाच मुद्दा असतो, पण कांचनताईंना मुळात जे काही आम्ही करण्याचा प्रयत्न केलाय ते आवडले, हे हे पाहिल्यावर ऐकल्यावर खूपच आनंद झाला होता. As we are discussing की सिम्बा हिंदी फिल्म केली, वजीर हिंदी फिल्म केली, तर मराठीतून हिंदीत जाण्याचा तो प्रवास कसा घडला आणि मुख्य म्हणजे माहोलमध्ये काय फरक असतो एका मराठी चित्रपटाच्या सेटवर आणि हिंदी चित्रपटाच्या सेटवर? किती कम्फर्ट लेवल तुला आली आणि तू त्याच्यात कशी काय हिंदीमध्ये शब्द आहे गुलमिल जाना तसं काय कसं घडलं? मी म्हंटल तसं मला एकातून एक कामं मिळत गेली, त्यामुळे हिंदीच्या बाबतीत सुद्धा मी खूपच नशीबवान राहिली आहे की मला माझ्या आधीच्या कुठल्या तरी कामात नसते काम मिळालंय. म्हणजे वजीरच्या बाबतीत असं झालं की मी एक म्युझिक व्हिडिओ केला होता A.R. रहमानच्या एका म्युझिक अल्बमसाठी, जो डिरेक्ट केला होता बिजॉय नांबियारने, जो वजीरचा डिरेक्टर आहे. सो तेव्हा माझी आणि बिजॉयची भेट झाली आणि तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं की मी असा असा सिनेमा करतोय आणि माझी इच्छा आहे की तू त्यात ही भूमिका करावीस. आणि अमिताभ बच्चनच्या मुलीची भूमिका ही कुठल्याच पद्धतीने मी नाकारू शकली नसते. आणि म्हणजे माझी कायमच एक इच्छा होती की अमितजींना एकदा तरी भेटता यावं, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी म्हणजे सोने पे सुहागा होती. आणि त्यामुळे तो सिनेमा असं एका म्युझिक व्हिडिओतनं झाला. बरं, तो म्युझिक व्हिडिओ माझ्याकडे येण्याचं कारण पुन्हा एकदा अभिजित देशपांडे. सो अभिजित देशपांडे आणि बिजॉय नांबियार खूप चांगले मित्र आहेत. आणि तेव्हा मी म्हटलं तसं अभिजितने माझं काव्यस्पर्शमधलं काम पाहिलेलं होतं आणि त्यांनी बिजॉयला माझं नाव सुचवलं होतं त्या व्हिडिओसाठी सुद्धा आणि सिनेमासाठी सुद्धा. त्यामुळे तो सिनेमा तसा घडला. आणि सिम्बाच्या बाबतीत सुद्धा मी तो जो म्युझिक व्हिडिओ केला A.R. रहमानचा, तोच त्यांच्या कास्टिंग डिरेक्टरनी त्यांना दाखवला की ही अशी अशी मुलगी आहे, मराठीत काम करते, तर तुमची इच्छा असेल तर तिला तुम्ही ऑडिशन करा. आणि ऑडिशन केल्या केल्या मला त्या दिवशी मी रोहित सरांना भेटले, म्हणजे त्यांनी मला भेटवलं की ही अशी अशी मुलगी आम्हाला वाटतंय की त्या कॅरेक्टरसाठी योग्य आहे. तर रोहित सरांनी पाहिल्या म्हणलं की ही आकृतीच आहे. त्यामुळे तेही माझ्यासाठी खूप योगायोगाने घडलेल्या या गोष्टी आहेत. आणि पुन्हा एकदा माझ्या सुदैवाने मला दोन्ही टीम्स अशा मिळाल्या की ज्या खूप आपल्यासारख्याच होत्या. म्हणजे मला हिंदी आणि अनेक लोक विचारतात की काय फरक आहे, आणि मला खरंच हिंदीत काय मराठीत काय तसा फरक नाही जाणवला. जितक्या आपुलकीने आपल्याकडे काम केलं जातं तितक्याच आपुलकीने मला तिथल्या सगळ्या लोकांनी सामावून घेतलं. त्यामुळे मला तुम्ही म्हणाल तसं घुलमिल जाने के लिए वक्त नाही लगा, कारण इतकी छान माणसं होती ती सगळी. आणि आपल्याकडे जसं डिसिप्लिनने काम होतं तसंच तिथेही डिसिप्लिनने काम होतं. म्हणजे मी म्हटलं तसं माझ्या सुदैवाने मला चांगली माणसं मिळत गेली, त्यामुळे मला हिंदी मराठीतला तसा काही फरक नाही जाणवला, भाषा सोडल्यास फक्त. पण सिम्बाच्या सेटवर तर असं होतं की आम्ही कितीतरी लोक मराठी होतो, त्यामुळे तोही फार फरक नाही जाणवायचा. आणि रोहितजींना पण ते पण मराठीत बऱ्यापैकी बोलतात आणि गप्पा मारतात. त्यामुळे मी म्हटलं तसं माझ्यासाठी दोन्ही सारखंच होतं. दोन्हीकडे काम करण्याची तितकीच मजा नेहमीच येते. अमिताभ विषयी प्रश्न विचारण्याशी आपण पुढे काय शिकता आलं, तो अनुभव कसा होता? माझ्या आत्ता पण अंगावर काटा आला विचार केल्यावरती. तो माणूस इतका मोठा का आहे किंवा तो कलाकार इतका मोठा का आहे हे मला त्या सिनेमात त्यांच्याबरोबर काम केल्यावर जाणवलं. अगदी 2-3 दिवसच आम्ही एकत्र काम केलं, परंतु ज्या पद्धतीने ते स्वतःला कंडक्ट करतात, ज्या डिसिप्लिनने ते आजही काम करतात, आणि त्या पिढीतली एक अदब म्हणतो ना आपण, किंवा ती इतकी त्यांच्यात आहे, जवळजवळ अविश्वसनीय वाटतं त्यांच्या आजूबाजूला असणं. म्हणजे मी एक साधी गोष्ट आमच्याबरोबर घडलेली सांगते. आम्ही कुठल्या तरी एका रिव्हर्सलसाठी म्हणून त्यांचं शूट सुरू असताना सेटवरती गेलो होतो. आणि मी आणि आई असं खूप मोठा फ्लोअर होता, खूप अंधार होता, मी आणि आई अशा दुरून चालत येत होतो. त्यांना आम्ही त्या एकदम काय म्हणूया डिम लाईट्स मध्ये सुद्धा आम्ही दोघे दिसलो. ज्या क्षणी त्यांना आम्ही दिसलो ते उठून उभे राहिले आमच्यासाठी. आम्ही त्यांना भेटायला चाललोही नव्हतो, आम्ही तिथून चुपचाप बाजूने निघून जाणार होतो, पण त्यांनी आम्हाला पाहिलं म्हटल्यावरती ते उठून उभे राहिले. त्यांनी आम्हाला उठून उभं राहून ग्रीट केलं. त्यांनी विचारलं तुम्ही कसे आहात. हे त्या माणसाला करायची काहीच गरज नाही, पण तो माणूस हे आजही करतो आणि सगळ्यांच्या बाबतीत करतो. मी कोण होते तेव्हा, काहीच माझं नाव एस्टॅब्लिश नव्हतं, मराठीत थोडंफार काम करत होते, त्यांना ते माहिती असायचंही काही कारण नाही, पण तरी सुद्धा तितकाच रिस्पेक्ट, कुठल्याही कलाकाराला तेवढाच रिस्पेक्ट देणं हे त्या माणसाकडनं मी शिकले.
कुणीही लहान मोठं नसतं हे त्या माणसाकडनं मी शिकले. आज त्या माणसाने किती वर्ष कामं केली आहेत आणि काय अप्रतिम कामं केलीत. इव्हन वजीरमध्ये त्यांनी बाप रे, म्हणजे मी तिथे जेव्हा जेव्हा त्यांचं शूट असायचं आणि मी सेटवर असायचे, माझं काम नसलं तरी सुद्धा मी तिथे थांबायचे, कारण त्या सिनेमात ते व्हीलचेअरवर होते आणि त्यांचे पाय बांधलेले असायचे, त्यांना उठता यायचं नाही एकदा तिथे बसल्यानंतर. पण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची रेष नाही घालायची. नाहीतर मी स्वतः सुद्धा किंवा आजूबाजूला जे आम्ही पाहतो, आम्ही इतकी कुरकुर करतो छोट्या छोट्या गोष्टींची की हे नाहीये किंवा बापरे ह्याचा त्रास होतोय, खूप उकडतंय, खूप ऊन आहे. काहीही नाही, अखंड आउटडोर शूट होतं. एकदा पाय बांधले की त्या खुर्चीत बसून राहायचं. आणि जोपर्यंत दिग्दर्शक म्हणत नाही, आणि हे ते म्हणायचे की जोपर्यंत मला माझा दिग्दर्शक सांगत नाही की हा ठीक आहे आता तुम्ही यातनं उठू शकता, तोपर्यंत मी उठणार नाही. मला आठवते मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी त्यांना भेटले त्या दिवशी जेवले नव्हते ते. मी दुपारी 4 वाजता मी सेटवर गेले. मी जेवून खाऊन पिऊन, अर्थातच माझं काही काम नव्हतं तिथे, मग मी व्यवस्थित खाऊन गेले. त्यांनी मला विचारलं खाना खाया, मी म्हटलं हा सर सब हो गया. ते म्हणाले हमें देखो आता खाना भी नाही मला. पण हे सगळं चेष्टेत, म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम म्हणून ते पाहत नाहीत. आज सुद्धा काम करायचं म्हणल्यावरती कामाला प्राधान्य, बाकी सगळं सेकंडरी त्यांच्यासाठी. मला असं वाटतं हे सगळ्यात महत्वाची शिकवण मला त्या सेटवर मिळाली. काम सुरू होतं नाही ते, मी म्हटलं तसं त्यांचे पाय बांधलेले असतात ना, सो ते काढायचं परत त्याच्यात बसायचं म्हटलं की वेळ जाणार. सो त्यांनीच दिग्दर्शकाला सांगितलं की तुझं जे काही कम्प्लीट करायचं ते करून घे, मग मी जेवेन. ही निष्ठा, हा प्रामाणिकपणा अभावाने पाहायला मिळतो खूपच. आणि मला असं वाटतं की ते शिकण्यासारखं. म्हणजे लोकांना दिसतं की ही व्यक्ती एवढी मोठी आहे किंवा ही व्यक्ती आज इथे पोहोचली आहे, पण ती का तिथे आहे, त्याच्या मागचा प्रवास, त्यांचं डिसिप्लिन, त्यांची विनम्रता, ह्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत या सगळ्यात. त्यामुळे प्रवास अगदी छान चालला असताना हिंदीचे आणि प्रोजेक्ट किंवा 2010 मध्ये वेड लागे जीवाना, बरोबर, तर 2010 मध्ये रिलीज झालं. आता 2024 चा सप्टेंबर महिना चालू आहे. इतक्या वर्षामध्ये अगदी सिलेक्टेड फिल्म्स करण्यामागचं कारण काय? मी शुअर की खूप ऑफर्स आले असतील, कारण सौंदर्य आणि बुद्धिमत्ता असा दोन्हीचा मिलाफ आहे तुमच्याकडे. आणि असं असताना इतकं सिलेक्टेड काम करण्यामागचं काय कारण? मी म्हटलं तसं माझं पहिल्यापासून हे ठरलेलं होतं की मी एखादं काम जर निवडणार असेल तर त्या कामातनं मला काय मिळतंय व्यक्ती म्हणून आणि कलाकार म्हणून, हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सिनेमांच्या ऑफर्स येतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळते. पण मी म्हटलं तसं मला माझी इच्छा हीच आहे की मी जे काही काम करेन ते माझ्याही स्मरणात राहील आणि माझ्या प्रेक्षकांच्याही स्मरणात राहील. त्यामुळे असेल कदाचित, पण मी जरा कमी कामं करत असेल, मला माहिती नाही. पण हिंदीच्या बाबतीत सुद्धा मला असं वाटतं तसंच झालं. सिम्बा झाल्यानंतर मला खूप त्याच पद्धतीची पात्र ऑफर व्हायला लागली आणि मला असं झालं की मला त्या रटमध्ये नाही अडकायचंय, मला वेगवेगळी कामं करायची. मी आज माझ्या सुदैवाने मला जर ऍक्टर म्हणून प्रोफेशन निवडता आलंय तर मला त्याचा पुरेपूर उपयोग करायचा आहे. मी वेगवेगळ्या लोकांबरोबर जर कामं नाही करू शकले तर त्याचा काही उपयोग नाही, मी वेगवेगळी पात्र नाही साकारू शकले तर त्याचा काही उपयोग नाही. त्यामुळे माझा प्रयत्न हाच राहिलाय की माझं पहिलं म्हणजे आधीचं जे काम आहे त्याच्यापेक्षा जे काही पुढचं काम असेल ते वेगळं असावं. आणि कदाचित त्यामुळे जास्ती मी सिलेक्टिव्ह किंवा चूझी असेल, पण मला खूपच आनंद आहे की जे काही सिनेमे होत आहेत ते वेगळ्या पद्धतीचे होत आहेत, लोकांना लक्षात राहत आहेत असे सिनेमे आहेत वेगवेगळ्या कारणांसाठी. जसा झोंबिवली झाला, लोकांना आज तो वेगळा जॉनर म्हणून इतका लक्षात राहिलेला सिनेमा आहे. सो मला असंच वेगवेगळं काम करत राहण्याची इच्छा आहे अजून. वैदेही, आता असं आहे ना की एक कॉमन कहावत आहे, जो दिखता है वो बिकता है असं म्हटलं जातं. आणि ऍट एनी गिव्हन पॉइंट कधी खंत नाही वाटते की मी फारच सिलेक्टिव्ह राहिले, आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड असं तर नाही कधी वाटलं, किंवा आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल कधी मागे वळून बघावंसं वाटतं का की आय शुड साईन मोर फिल्म्स आणि काम करायला पाहिजे होतं? कारण ही आपल्याकडे हॉलिवूडमध्ये नाही, आपल्याकडे एक परंपरा आहे, लिडिंग लेडी फिल्म मधली अभिनेत्री असली की तिचं काम करण्याचं वय 16 ते 30-32 असतं. एकदा तुम्ही ते वय क्रॉस केलं की तुम्हाला मध्यवर्ती नायिकेच्या, जी नाचते, ग्लॅमरस दिसते, अशा भूमिकेसाठी त्यांचा विचार केला जात नाही अनफॉर्च्युनेटली.
इट शुड नॉट हॅपन, पण असं होतंय. तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्याचा तुझा दृष्टिकोन काय? एक तर मुळात मला असं वाटतं की दोन संकल्पना आहेत, एक ऍक्ट्रेस आणि एक हिरोईन. तुम्ही जे म्हणताय ते हिरोईन म्हणून अनफॉर्च्युनेटली ही शेल्फ लाईफ डिफाईन झालेली आहे. पण तरी मला असं वाटतं काळ थोडा थोडा का होईना बदलतोय आणि मी खूप आशावादी आहे. मला ऍक्टर म्हणून काम करायचंय. मला रत्ना पाठक शांचा एक इंटरव्ह्यू मी पाहिला होता आणि त्यात ते असं म्हणाले होते की मी ऍक्टर आहे, मी आयुष्यभर हेच काम करणार आहे, मग मी ह्याचा का विचार करू की माझ्याकडे आता 5 वर्ष आहेत किंवा 10 वर्ष आहेत. हा, कदाचित तुम्ही म्हणताय तसं मध्यवर्ती भूमिकेसाठी, ऍक्च्युली मध्यवर्ती भूमिकेसाठी पण नाही, पण हिरोईन म्हणून जर तुम्हाला दिसायचं असेल तर कदाचित असं होऊ शकेल की ह्या एका ठराविक वयापर्यंतच लोक तुम्हाला कन्सिडर करतील. पण ऍक्टर तर माझ्यातला मरत नाहीये, त्यामुळे मला काम करतच राहायचंय. त्या घाई गडबडीत की आता बापरे माझ्याकडे 4 वर्ष आहेत, मग जे येईल ते मी काम करते, त्यात माझ्या कामाची क्वालिटी कमी नको व्हायला. मला माझ्या प्रेक्षकांना डिसअपॉइंट नाही करायचंय आणि मला माहितीये की माझा प्रेक्षक माझ्याकडनं ही अपेक्षा करतो की मी प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं आणि चांगलं डिलिव्हर करेन. त्यामुळे त्या रटमध्ये न अडकता चांगलंच काम आपल्याला करता यावं ह्यावरती जास्ती फोकस करण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे मला कदाचित हा विचारही मनात येत नाही की अरे बापरे आता आपल्याकडे कमी वर्ष उरली आहेत किंवा आता आपण आत्ता नाही केलं तर आपल्याला पुन्हा संधी नाही मिळणार, हा विचार नाही येत. की जे प्रोजेक्ट तू नाकारले आणि मग नंतर ते चांगले चालले, असं कधी घडलंय का? मला नावं अर्थातच नाही घ्यायला आवडणार, पण मला असं वाटतं की जरी तसं झालं डिरेक्टर बट दॅट्स व्हाय आय एम सेइंग, मला तसं झालं तरी सुद्धा कधी आय हॅव नेव्हर रिग्रेटेड दॅट. म्हणजे तो सिनेमा चालला तर मला त्या लोकांसाठी आनंदच आहे, पण मला ह्याची पूर्ण जाणीव आहे आणि खात्री आहे की तो माझ्यासाठी नव्हता. त्यामुळे मला हे कधी असं वाटलं नाही की अरे आपण हा केला असता तर. माझ्या सुदैवाने पुन्हा मला मागे वळून पाहण्याची कधीच वेळ नाही आणली देवाने की असं नको तयार करायला, ह्यांना नाही म्हणायला नको होतं किंवा ह्यांना हो म्हणायला पाहिजे होतं, हा विचारच येत नाही. जेव्हा मी निर्णय घेते, आणि मला हे आईबाबांनी दोघांनीही खूप काय म्हणूया रुजवलंय माझ्या मनात की मी एखादा निर्णय घेत असेल, वेळ घे वाटल्यास, पूर्ण विचार कर तुला हे करायचंय का नाही करायचंय. एकदा मग तो निर्णय घेतला की मागे वळून नाही पाहायचं, मग रिग्रेट नाही करायचं की अरे मी हा का केला किंवा का नाही केला सिनेमा. त्यामुळे आतापर्यंत मी जे जे सिनेमे केलेत, अनेकदा असं होतं की म्हणजे जे केलेत सिनेमे त्या बाबतीत सुद्धा काही जणांचं वेगळं मत असूच शकतं ना, तू हा सिनेमा का केलास. पण मला माझी कारणं माहितीयेत, मला माहितीये मी हे का करते. त्यामुळे मला थँकफुली कधी रिग्रेट करायची वेळ नाही आली.